जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांची वर्णी लागली आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार अप्पा पाटील यांची बिनविरोध निवड झाली। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये खडसे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय सहकार पॅनलचं 21 पैकी 18 जागी निर्विवाद वर्चस्व दिसून आलं। तेव्हापासून रोहिणी खडसे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती। दरम्यान रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या 100 वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्यात। आपल्याला सहकाराचा चांगला अनुभव असल्यानं जिल्हा बँकेचा कारभार त्या चांगल्या पद्धतीनं पाहतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला। शेतकरी हा एक केंद्रबिंदू म्हणून आम्ही बघितले आणि केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्यांना तसंच त्यांच्या फायद्याचे त्यांच्या प्रगतीसाठी जे जे काय करता येईल आमच्याकडून जे ते करण्याचा आमचा उद्देश आहे। यासाठी जे काही एक्सपर्ट्स असतील म्हणजे काही सहकार भागातले असतील, सहकार क्षेत्रातले ज्यांनी काम केलेलं आहे, असे काही रिटायर्ड ऑफिसर्स वगैरे असतील, अशा लोकांचा आम्ही फायदा किंवा त्यांचा नॉलेजचा उपयोग घेऊन आम्ही एक समिती नेमून जर आम्ही त्यांच्या एक्सपिरियन्सचा फायदा घेऊन आम्ही काय काय करू शकू हा आमचा मानस राहील।